नमस्कार मित्रांनो, तर आज आपण एक तिसरा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे बेसिकमधला. तर ते बेसिकमधलाच व्हिडिओ काय आहे तर बघा, आज आपण काय बघायचं आहे तर मार्केट डेप्थ म्हणजे काय, दुसरं बघायचं आहे आजकाल बीड प्राइस म्हणजे काय, तिसरं बघायचं स्प्रेड. हे तिन्ही एकमेकाशी रिलेटेड आहेत, त्यामुळे तुम्हाला मी हे घेणार आहे. तर माझं नाव आहे मच्छिंद्र नाईक आणि अपेक्स इंडिया हा माझा चॅनल मी सुरू केलेला आहे. त्यातला हा तिसरा व्हिडिओ आहे. जर तुम्हाला चांगलं वाटत असेल, तुम्हाला चांगले नॉलेज मिळत असेल वाटत असेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा. ओके, तर बघा मार्केट डेप्थ म्हणजे काय की समजा एखाद्या कंपनीचं शेअर प्राइस आहे 100 रुपये. बघा, एखाद्या कंपनीचं शेअर प्राइस 100 रुपये, आता करंट रेट त्याचा सुरू आहे. तर सगळे लोक काय करणार आहेत, बाईंग सेलिंगला कुठल्या तर प्राइसला बसलेला असणार आहेत. समजा बायर बसलेला आहे 99 रुपये, 98 रुपये, 97 रुपये, 96 रुपये, 95 रुपये, म्हणजे ज्याला ज्या रेटनं पाहिजे आहे त्या रेटनं त्या लेवलला त्यांनी बसलेले आहेत. आणि इथं सेलर त्या प्राईसला म्हणजे तो महागात बसणार आहे. 101, 102, 103, 104, 105 काय असेल त्या प्राईसला बसलेला आहे. तर जो बायरचा प्राइस आहे, जो सेलरचा प्राइस आहे, हे डाटा सांगतो, त्याला म्हणायचं मार्केट डेप्थ. कन्सेप्ट क्लिअर आला. मार्केट डेप्थ म्हणजे बायर आणि सेलर कुठल्या कुठल्या प्राइसवर बसलेले आहे त्याला म्हणायचं मार्केट डेप्थ. आता पहिला जो आहे म्हणजे 100चा प्राइस सुरू आहे, जो पहिला मार्केट डेप्थमधला पहिला जो कॉलम आहे ह्यामध्ये आणि ह्यामध्ये, ओके, तर 100 रुपये प्राइस सुरू आहे. बायर म्हणतोय मला 99 रुपयाला पाहिजे. कन्सेप्ट क्लिअर आला. म्हणजेच पहिला जो बायरचा प्राइस आहे त्याला म्हणायचं बीड प्राइस आणि जे सेलरची प्राइस आहे त्याला म्हणायचं आस्क प्राइस. कन्सेप्ट क्लिअर आला. ओके, बायरच्या प्राइसला म्हणायचं बीड प्राइस, सेलरच्या प्राइसला म्हणायचं आस्क प्राइस. आणि मार्केट डेप्थ म्हणजे काय, बायर आणि सेलर कोणत्या कोणत्या प्राइसवर बसलेले आहेत आणि किती क्वांटिटी घेऊन बसलेले आहेत त्याला म्हणायचं मार्केट डेप्थ. कन्सेप्ट क्लिअर आला. मार्केट डेप्थ म्हणजे काय, कुठल्या कोणत्या प्राइसवर आणि किती क्वांटिटी घेऊन बसलेले आहे त्याला म्हणायचं मार्केट डेप्थ. हा तुम्हाला डेप्थमध्ये जाऊन बघता येईल. आज काही बीड प्राइस म्हणजे बायर कोणत्या प्राइसला बसलाय त्याला म्हणायचं बीड प्राइस, सेलर कोणत्या प्राइसला बसला त्याला म्हणायचं आस्क प्राइस, म्हणजेच ऑफर प्राइस सुद्धा तुम्ही म्हणू शकताय. आता पुढचा आहे स्प्रेड. आता लक्षात ठेवा, 100 रुपयाचा रेट सुरू आहे, शेअर प्राइस बायर म्हणतोय 99 रुपये, सेलर म्हणतोय 101 रुपये. जर तुम्हाला ही शेअर्स जर घ्यायचं असेल, बघा तुम्हाला हे शेअर्स घ्यायचं असेल तर तुम्ही कोणत्या प्राइसला घेणार. ओके, तर जो बायर असतोय तो स्वस्तात घ्यायला बघणार आणि जो सेलर असतोय तो महागात विकायला बघणार आहे. पण मला ही जर समजा मला जर हा शेअर्स घ्यायचंच आहे तर कोणत्या प्राइसला घेणार, तर तुम्ही जो सेलर कोणत्या प्राइसला विकत आहे त्या प्राइसला घेणार आहे. समजा आता मी हे रब करतो म्हणजे तुम्हाला समजेल. तर बायर बसलाय 99 रुपयाला, सेलर बसलाय 101 रुपयाला. तुम्हाला जर हे शेअर्स घ्यायचं असेल तर तुम्ही म्हणशीला मला 99 रुपयाला पाहिजे, पण सेलर त्या प्राइसला विकलं पाहिजे. जर सेलर त्या प्राइसला विकला नाही तर त्याचा काही उपयोग होणार नाही आहे. म्हणजे तुम्हाला हे शेअर्स घ्यायचं असेल तर सेलर कोणत्या प्राइसला विकणार आहे त्या प्राइसला तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे प्राइस सुरू आहे 100 रुपये आणि तुम्हाला मिळाले 101ला, म्हणजे तुम्हाला 1 रुपयाचा लॉस झाला. कन्सेप्ट क्लिअर आला. कारण तुम्हाला हाय त्या प्राइसला न मिळता सेलर म्हणजे ह्या कंपनीचा डिमांड वाढल्यामुळे तुम्हाला ते महागच मिळणार. कन्सेप्ट क्लिअर आला. आता ऑलरेडी तुमच्याकडे शेअर्स आहे आणि तुम्हाला विकायचं आहे, कारण तुम्हाला कशाची जर गरज आहे आणि तुम्हाला शेअर्स विकून तुम्हाला पैशाची गरज आहे, म्हणजे तुम्हाला हा स्टॉक एक्झिट करायचा आहे आणि तुम्हाला तो 101, 102, 103, 104, 105ला म्हणजे महागात विकायचा आहे. पण घेणारा बसलाय 99 रुपयाला, मग तुम्ही कितीला विकणार. समजलं मी काय म्हणतोय. म्हणजे जिथं डिमांड आणि सप्लाय सुरू असतो त्यानुसार शेअर्सचं देवाणघेवाण होतो. तुम्हाला शेअर्स विकायचं असेल 100, 102, 103ला तुम्ही बसलेला आहे, पण घेणारा 99 रुपयाला बसलाय, म्हणजे तुम्हाला 99 रुपयालाच विकलं पाहिजे. कन्सेप्ट क्लिअर आला. म्हणजे मगाशी एक लॉस, आता एक लॉस, म्हणजे टोटल तुमचा 2 रुपये लॉस झाला. म्हणजेच काय, करंट प्राइस 100 आहे, बायरच्या प्राइसला म्हणायचं बीड प्राइस, सेलरच्या प्राइसला म्हणायचं आस्क प्राइस. ह्या दोन्हीतला जो डिफरन्स आहे 2 रुपये, ह्याला म्हणायचं स्प्रेड. स्प्रेड जेवढा जास्त तेवढा सुरुवातीचा लॉस तुमचा जास्त, स्प्रेड जेवढा कमी तेवढा तुमचा सुरुवातीचा लॉस कमी. हे फॉरेस्टमध्ये जास्त प्रमाणात यूज होतोय. म्हणजे ज्या कंपनीमध्ये व्हॅल्यूम कमी असतो त्या ठिकाणी स्प्रेड जास्त असतो. ज्या कंपनीचे मार्केट डेप्थमध्ये व्हॅल्यूम जास्त असतो तिथं स्प्रेड कमी असतो. ही गोष्टी तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे प्राइस आहे 100 रुपये, बायर म्हणतोय मला 99 रुपये 90 पैशाला पाहिजे आणि सेलर म्हणतोय मला 100 रुपये 10 पैशाला पाहिजे. तर ह्याचा दोन्हीचा स्प्रेड झाला 0.20 पैसे. म्हणजे इथं तुम्हाला जास्त लॉस होणार नाही आहे. म्हणजे मला सांगायचा उद्देश एवढाच आहे
की ज्या ठिकाणी बायर आणि सेलरमधला दोन्हीतला डिफरन्स कमी असेल त्या ठिकाणी एंट्री करा, अदरवाईज करू नका, नाही तर तुम्हाला सुरुवातीला लॉस झेलावा लागेल. तर ह्याला समजलं असेल तुम्हाला मार्केट डेप्थ, आस्क आणि बीड प्राइस आणि स्प्रेड. तर मी असं ग्वाही करतो की तुम्हाला समजलं असेल. लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा म्हणजे लगेच नोटिफिकेशन तुम्हाला मिळावा. धन्यवाद.